शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही देखील पीक विमा भरलेला असेल आणि तुम्ही पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती असणार आहे मोठी आनंदाची बातमी, नवीन अपडेट काय आलेले आहे पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी नवीन अपडेट आलेली आहे। सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ती मोठी एक आनंदाची बातमी बघणार आहोत। त्याकरिता व्हिडिओला पूर्ण नक्की बघा। पीक विमा जर तुम्ही भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार असून तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे या ठिकाणी सांगण्यात येणार आहे सरकारच्या माध्यमातून काय महत्त्वाची माहिती आलेली आहे, काय काय भाज्या देखील शेतकऱ्यांना होणार आणि आनंदाची बातमी का आलेली आहे, पूर्णपणे अपडेट बघायला मिळेल फक्त याच व्हिडिओमध्ये। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राइब करून टाका। तर आता तुम्ही पण पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत असाल, तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा कधी मिळणार, कधी तुम्हाला देखील विम्याचा दुसरा टप्पा मिळणार, कधी तुमची पीक विमा योजनेची प्रतीक्षा पूर्णपणे संपणार, तर तुमची देखील आता विम्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपण्यात आलेली आहे। आता जर तुम्ही पण याच जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि या ठिकाणाहून तुम्ही पीक विमा योजनेस अर्ज केलेला असेल तर आता तुमच्यासाठी देखील आता एक नवीन अपडेट आली असून आता तुमची देखील विम्याची पूर्णपणे प्रतीक्षा संपण्यात आली असून आता तुम्ही पण विमा भरलेला असेल आणि तुम्हाला देखील पहिला टप्पा आलेला असेल तर आता तुम्हाला देखील दुसरा टप्पा टाकण्यात येणार असून तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला देखील आता पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे। तर चला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा फायदा होणार आहे, तुमच्या जिल्ह्याला याचा लाभ होणार आहे की नाही होणार, पूर्णपणे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। ते महत्त्वाचे जिल्हे असणार आहेत, ते महत्त्वाचे जिल्हे तुम्हाला बघणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे। त्याकरिता ते महत्त्वाचे जिल्हे तुम्हाला पूर्णपणे ऐकावे लागणार आहेत। त्यामुळे त्याच जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं हे नक्की तुम्हाला बघायचं आहे। तर चला ते महत्त्वाचे जिल्हे आपण जाणून घेऊ। आता जर तुम्ही देखील पीक विमा योजनेच्या लाभार्थी शेतकरी असाल किंवा तुम्ही पण विमा देखील भरलेला असेल तर आता तुम्हाला पण एक मोठी नवीन अपडेट आलेली आहे आणि आता ही अपडेट आनंदाची अपडेट देखील ठरणार असून आता तुम्ही देखील आता शेतकरी असाल आणि तुमची शेती या जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यात असेल तर तुम्हाला देखील आता पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची चिंता करायची कुठलीही अडचण, कुठलीही दुविधा या ठिकाणी राहिली नसून तुमची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण जाणून घेऊ विमा योजनेची प्रतीक्षा कोणकोणत्या जिल्ह्यात संपली असून आता कोणकोणत्या पूर्णपणे शेतकऱ्यांना विमा टाकण्यात येणार आहे। सविस्तरपणे आपण ते विम्याची असलेले जिल्ह्याची यादी देखील आपण बघणार, कुठल्या कुठल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा या ठिकाणी मिळणार आहे, कुठल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विम्याची प्रतीक्षा संपलेली आहे, पूर्णपणे आपण ते जिल्हे देखील बघणार आहोत। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिली बार आलेला असाल आणि तुम्ही पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर देखील सबस्क्राईब करून टाका। आता जर तुम्ही देखील या 16 जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमची शेती या 16 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यात असेल तर तुमची देखील आता पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा संपली समजून चला। तर चला महत्त्वाचे 16 जिल्हे आपण बघणार आहोत। ते 16 जिल्हे खूप महत्त्वाचे असणार आहेत। जर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला देखील आता कसली चिंता, कसलीच दुविधा या ठिकाणी राहणार नसून तुम्हाला देखील आता विम्याचा दुसरा टप्पा थेट पडणार आहे। तर चला कोणते असणार आहे ते महत्त्वाचे 16 जिल्हे, ज्या महत्त्वाच्या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा योजनेची नवीन अपडेट आलेली आहे आणि त्या नवीन अपडेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे की आता या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे दुसऱ्या टप्प्याची चिंता मिटलेली आहे। या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील हा हप्ता वितरणाला सुरुवात देखील होणार असून आता या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2 ते 3 दिवसामध्ये पूर्णपणे दुसरा टप्पा पडणार आहे। तर चला महत्त्वाचे असलेले 16 जिल्हे आपण पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं हे बघायचं काम तुमचं देखील असल्यामुळे हे 16 महत्त्वाचे जिल्हे तुम्हाला पूर्णपणे लक्ष देऊन काळजी करून या ठिकाणी बघायचे आहेत। त्याकरिता हे 16 जिल्हे तुमच्या या ठिकाणी ठरणार आहे की तुमची पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली आहे की नाही संपली। या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या 16 जिल्ह्याच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की तुमची पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली आहे की नाही संपली। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव याच 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर समजून चला तुमची देखील
देखील विम्याची प्रतीक्षा संपली असून तुम्हाला पण आता विमा मिळणार आहे. फक्त 2 ते 3 दिवसामध्ये मिळू शकतो, त्यामुळे चिंता काय करू नका. तर चला पूर्णपणे ते 16 महत्त्वाचे जिल्हे कोणते असणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू. तर चला एक एक करून पूर्णपणे आपण जिल्हे बघू. तर चला वळूया त्या 16 जिल्ह्याकडे. पहिला महत्त्वाचा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, जालना जिल्ह्यामध्ये तुमची देखील आता शेती असेल, तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्हाला पण या ठिकाणी पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा मिळून जाणार आहे. त्यामुळे जर आता तुम्ही देखील आता याच जालना जिल्ह्यातून फॉर्म अर्ज केलेला असेल, विमा देखील भरलेला असेल किंवा तुम्ही देखील जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, तर तुमची देखील आता पीक विमा योजनेची या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे. दुसऱ्या टप्प्याची चिंता तुमची देखील मिटलेली आहे. बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. पीक विमा देखील तुम्ही पण भरलेला असेल आणि तुम्ही देखील आता बीड जिल्ह्यातीलच शेतकरी ठरत असाल, तर अजिबात चिंता करू नका. कसलीच काळजी, कसलीच चिंता तुम्ही देखील करू नका. तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमची देखील आता विम्याची प्रतीक्षा संपलेली आहे. धुळे जिल्हा. जर आता तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, धुळे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल किंवा तुमची शेती धुळे जिल्ह्यामध्ये असेल, तर तुम्हाला देखील आता चिंता करायची कुठलीही अडचण राहिलेली नाही. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता विम्याची प्रतीक्षा करायची गरज देखील राहिली नसून तुम्ही पण धुळे जिल्ह्यामध्ये राहून विमा अर्ज केलेला असेल, तर कसलीच काळजी, कसलीच चिंता देखील तुम्ही करू नका. नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. नांदेड जिल्ह्याचे नाव सुद्धा याच 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामधून विमा देखील भरला असेल, तर तुमची देखील आता विम्याची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्ही देखील नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल, तर तुम्ही त्या ठिकाणाहून पीक विमा योजनेची प्रतीक्षा करत असाल. पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा कधी मिळणार अशी तुमची देखील मागणी असेल किंवा तुमची या ठिकाणी चिंता असेल, तर तुमची चिंता पूर्णपणे मिटली असून तुम्हाला देखील आता दुसरा टप्पा देखील टाकण्यात येणार असून तुम्हाला पण या आठवड्यामध्ये या 2 ते 3 दिवसामध्ये कधीही विमा मिळून जाणार असे आहे. त्यामुळे कसलीच काळजी, कसली चिंता देखील तुम्ही करू नका. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामधील पात्र शेतकरी असाल, तर सोलापूर जिल्हा. आता जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा सोलापूर जिल्हा तुमचा असेल, तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी, कसलीच चिंता करू नका. सोलापूर जिल्ह्याचे नाव देखील या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल, कोल्हापूर जिल्हा देखील तुमचा जिल्हा असेल, तर तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे नाव आल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुद्धा आता विम्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. समोरचा जिल्हा संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा तुमचा देखील जिल्हा संभाजीनगर जिल्हा असेल, तर तुमची देखील आता प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामधून राहत असून तुमची शेती किंवा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असेल आणि तुम्ही त्या ठिकाणून विम्याची प्रतीक्षेत असाल, तर तुम्ही देखील आता चिंता करू नका. कसली चिंता, कसलीच अडचण तुमच्यासाठी राहिली नाही. त्यामुळे तुम्ही फक्त या ठिकाणी आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे चिंता काय करू नका. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.